संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं यंदाचं प्रस्थान 8 जुलै रोजी होणार आहे. परंतु तत्पूर्वी पुण्यातला मुक्काम नेमका कुठं होणार याच्यावरून वाद पेटलेला आहे. यंदा हा मुक्काम बदलण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आत्ता आपल्यासोबत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख राजेंद्र उमाप आत्ता आपल्यासोबत आहेत. खरं तर जी चर्चा सुरू झालेली आहे त्या चर्चेबाबतच एक असाही माहिती समोर आलेली आहे की महानगरपालिकेनं भवानी पेठेतल्या मंदिरासाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे विस्तार करण्यासाठी. आजूबाजूची जागा घ्यायची आणि विस्तार करायचं, कारण जागा अपुरी पडते. असा निर्णय झालेला असतानाही आपल्याकडून हा घाट घातला जातो की तिथलं मुक्काम जो आहे तो बदलायचा. आपण प्रथमतः हे लक्षात घ्या की आम्ही असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्या ठिकाणी जे काही गैरसोय होत आहे, भक्तगणांना दर्शनासाठी जी जागा अपुरी पडते आहे, याबाबत दिंडी समाजानं वारकऱ्यांनी आम्हाला सूचना केलेली होती. त्याप्रमाणे चांगला एखादा पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो का, अशा प्रकारची आपण तपासणी करावी. आणि त्यानंतर जर कुठला पर्याय त्या ठिकाणी असेल तर तो सर्वांशी चर्चा करून त्या ठिकाणी एकत्रितपणे येऊन निर्णय घ्यावा, अशा प्रकारची सूचना होती. म्हणून आम्ही प्रशासनाबरोबर चर्चा करून इतर जे काही पर्याय आहेत त्याची तपासणी करत आहोत. आणि निश्चितपणे जर त्या ठिकाणी चांगला पर्याय असेल तर त्या पद्धतीनं आम्ही सर्वांना बरोबर घेऊन त्या पर्यायाबाबत चर्चा करू आणि प्रशासनाकडून 10 कोटी रुपयाचा निधी दिला जातोय पुणे महानगरपालिकेकडून. तरी मग हा हट्ट का? एक लक्षात घ्या की प्रशासनाकडून 10 कोटी रुपये खर्च होणार आहे, परंतु 3 महिने या पालखीच्या मुक्कामासाठी राहिलेले आहेत. आणि मग एवढ्या कमी कालावधीमध्ये तो निधी वापरला जाणार का, याच्या बाबतीत आम्ही प्रशासनाशी चर्चा करणार आहोत. मी यापूर्वीच क्लिअर केलेलं आहे की मुक्काम हलवण्याबाबत त्या ठिकाणी कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही इतर पर्याय चांगले कुठले आहेत याबाबत सर्व दिंडी समाज असेल, वारकरी असेल, यांच्याबरोबर प्रशासनाबरोबर चर्चा करून जर कुठला पर्याय चांगला असेल तर तो सर्वांच्या समोर ठेवून त्या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन निर्णय घेऊ, अशा प्रकारची संस्थांची भूमिका आहे. गेल्या वर्षी त्या ठिकाणी मुक्कामी पालखी आली त्यावेळेला एक थोडा गोंधळ झाला आणि तो गोंधळाची याला काही पार्श्वभूमी आहे, त्यामुळं हा सगळा निर्णय घेतला जातो? अजिबात त्याची कुठलीही पार्श्वभूमी नाही. आपण जर देवस्थाननं जे काही प्राथमिक वेळापत्रक तयार केलेलं आहे ते जर पाहिलं तर पुण्यातले जे काही 2 मुक्काम आहेत ते भवानी पेठ येथेच आहेत, अशा प्रकारची कार्यक्रम पत्रिका तयार केलेली आहे. दुसरी गोष्ट, समाजानं त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये इतर कुठला पर्याय चांगला येतो का याबाबत आपण पाहणी करावी, प्रशासनाशी चर्चा करावी, अशा प्रकारची सूचना केल्यानं आम्ही इतर चांगले पर्याय कुठले आहे का त्याची तपासणी करत आहोत. कोणत्या पर्यायाचा विचार सुरू आहे? निश्चितपणे भवानी पेठेमध्ये देखील इतर काही 1-2 ठिकाणचे पर्याय आमच्याकडे आलेले आहेत. मंदिरातला देखील, जवळ शेजारच्या मंदिरातला देखील पर्याय आलेला आहे. त्याचप्रमाणे सनस ग्राउंड असेल, नेहरू स्टेडियम असेल, SP कॉलेज असेल, या मैदानाचा देखील त्या ठिकाणी आमच्याकडे प्रस्ताव आहेत. परंतु निश्चितपणे प्रशासन या बाबतीत काय भूमिका घेतं आहे, प्रशासन किती त्यामध्ये सहकार्य करतं आहे आणि आपल्याला या कमी वेळेमध्ये चांगला पर्याय कुठला उपलब्ध होऊ शकतो, या सर्वांचं या ठिकाणी एकत्रित आम्ही विचार करणार आहोत. एकत्रित विचार करून सर्वांना बरोबर घेऊन जो काही निर्णय आहे तो 13 एप्रिलला आम्ही घेणार आहोत. तर तुम्ही म्हणाले की नेहरू मैदान आहे किंवा सनस मैदान आहे, SP कॉलेजचं मैदान आहे, हा जो भाग आहे तो स्वारगेटच्या अतिशय जवळ येतो. आत्तापर्यंत स्वारगेट भागात पालखी ज्यावेळेला पुण्यात मुक्कामी आली की तिकडं वाहतूक कोंडी व्हायची नाही, तिकडचा मार्ग खुला ठेवला जायचा. आता ताण सगळा स्वारगेटच्या या ठिकाणच्या परिसरामध्ये या ठिकाणी येणार आहे. खरं तर वारकरी हा शिस्तप्रिय मानला जातो आणि दुसऱ्यांना काही त्रास होऊ नये असे एक वारकरी संप्रदायाची परंपरा अनेक वर्षापासून चालत आली. मग आता हा निर्णय घेतला तर इतरांना त्रास यामुळं होऊ शकतो? निश्चितपणे प्रशासनाबरोबर चर्चा करून, समाजाबरोबर चर्चा करून, वारकऱ्यांच्या बरोबर चर्चा करून, सर्वांच्या बरोबर चर्चा करून निश्चितपणे प्रत्येक पर्यायाला त्या ठिकाणी अडचणी असणार आहेत, काही ना काही अडचणी येणार आहेत. मग त्याच्यातला सर्वोत्तम पर्याय कुठला असेल याबाबत प्रशासन देखील आम्हाला मार्गदर्शन करेल. आम्ही वारकऱ्यांना देखील त्या ठिकाणी सामावून घेणार आहोत आणि समाजाला देखील सामावून घेऊन सर्वजण एकत्रितपणे येऊन कमीत कमी चांगला पर्याय कुठल्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो याचा विचार करून एकत्रित सर्वजण निर्णय घेणार आहोत. खरं तर वारी सोहळा म्हटलं की सर्व समाज एका छताखाली येतो.
कष्टकरी दान करणारे सगळे जण असतील ते सगळे एकत्र या ठिकाणी येतात. 12 बलुतेदारांचा हा एक सोहळा या ठिकाणी मांडला जातो. ही एक मोठी परंपरा आहे. या निर्णयातून एक ह्या परंपरेतला आत्मा हिरावून घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मी यापूर्वीच स्पष्ट केलेलं आहे की मुक्काम हलवण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही, परंतु प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत इतर कुठला पर्याय चांगला पुढे येऊ शकतो का याबाबतची चाचपणी चालू आहे. निश्चितपणे प्रशासन आणि वारकरी यांना केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी चांगला पर्याय कुठे उपलब्ध होऊ शकतो याचा आम्ही विचार करतोय. याच्यामध्ये कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही आहे. त्या ठिकाणी वारकरी आणि जे काही आमचे भक्तगण आहेत त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असणार आहे. तर पुण्यातल्या भवानी पेठेतला मुक्काम बदलला याबाबतचा निर्णय अद्यापही झालेला नाही आहे. मात्र त्या संदर्भातली प्रक्रिया सुरू असल्याचं विश्वस्तांकडून या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आणि हा निर्णय जो आहे तो येत्या 13 एप्रिलला जी एकादशी आहे त्या दिवशी वारकरी संप्रदायातले सगळे प्रतिनिधी एकत्र येऊन बैठक घेणार आहेत. आणि त्या दिवशी पुण्यातला मुक्काम भवानी पेठेत असेल की इतर पर्यायी जागेवरती असेल यावरती शिक्कामोर्तब होणार आहे. आणि याच सगळ्या बैठकीकडं आणि या निर्णयाकडं अखंड वारकरी संप्रदायाचं लक्ष लागून आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, आळंदी, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.